श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। शेतकरी पांडुरंग मलमे यांच्या गट नंबर 119 मधील पवनचक्की अतिक्रमणावर प्रशासन गप्प, न्याय नाही तर आमरण उपोषणाचा इशारा। नमस्कार, मी पायल आणि आपण पाहत आहात बीबीएम न्यूज नेटवर्क। जत तालुक्यातील मौजे रामपूर तालुका जत येथील एका गंभीर प्रकरणानं प्रशासनासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभे राहिले। शेतकरी पांडुरंग मलमे यांच्या गट क्रमांक 119 क्षेत्रातील पवनचक्की अतिक्रमणाबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आक्रमक झाली आहे। निवेदनात असं नमूद करण्यात आलंय की मौजे रामपूर तालुका जत येथील शेतकरी पांडुरंग मलमे यांच्या गट नंबर 119 या क्षेत्रात पवनचक्की प्रकल्पाच्या नावाखाली बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले आहे। या अतिक्रमणामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शेती पिकं आणि बागायती उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। निवेदनात पुढे असंही म्हटलंय की या अतिक्रमणाबाबत तहसील प्रशासनाकडे वेळोवेळी अर्ज व तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीये। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। निवेदनात स्पष्ट इशारा दिला आहे की तात्काळ पवनचक्की अतिक्रमण हटवून शेतकरी पांडुरंग मलमे यांना न्याय देण्यात आला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल। या तक्रारी संदर्भात जत तहसीलदार यांना अधिकृत निवेदन देण्यात आलंय। यावेळी अन्यायग्रस्त शेतकरी पांडुरंग मलमे, तुकाराम मलमे तसेच आरपीआय आठवले गट जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब चंदन शिवे, संजय देवनाळकर, संदीप लोंढे आणि स्नेहल कुमार कांबळे, रोहित गाडे, राहुल वाघमोडे, भजनावळे, शेख अत्तार, चंदन शिवे मलमे उपस्थित होते। दरम्यान शेतकरी पांडुरंग मलमे यांचा मुलगा तुकाराम मलमे यांनी बीबीएम न्यूज ब्युरोशी बोलताना आपली तीव्र व्यथा मांडली। पवनचक्की अतिक्रमणामुळे आमच्या कुटुंबाच्या उपजीविकेवरच घाला घातला असून शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, तरी प्रशासन दखल घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। वेळीच कारवाई झाली नाही तर आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही, असं तुकाराम मलमे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। शेतकरी पांडुरंग मलमे यांच्या गट नंबर 119 मधील अतिक्रमणावर प्रशासन कारवाई करणार का? शेतकऱ्यांना न्याय मिळणार की आंदोलन अटळ? प्रशासन या निवेदनाची तातडीनं दखल घेणार का, असे थेट सवाल उपस्थित करण्यात येत आहेत। या संपूर्ण प्रकरणावर तहसील प्रशासन काय निर्णय घेते आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का, याकडे आता संपूर्ण जत तालुक्याचं लक्ष लागलं आहे। पाहुयात अन्यायग्रस्त शेतकरी मुलगा तुकाराम मलमे व आरपीआय आठवले गट जिल्हा अध्यक्ष चंदन शिवे यांची मुलाखत। नमस्कार, आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि आंबेडकर गट यांनी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले। निवेदनामध्ये रामपूर गावमध्ये गट नंबर 119 मध्ये मलमे कुटुंबियांचे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये गमेशा कंपनी आणि BLP कंपनी या पवनचक्कीच्या कंपनीने अतिक्रमण केलं आहे। त्या अतिक्रमण गेले 8-9 वर्ष या कंपनीने अतिक्रमण केले आणि त्या शेतकऱ्यांनी तिथं आंब्याची झाडं लावलेली आहेत। त्या आंब्याच्या झाडांचं नुकसान ह्या 8-9 वर्षापासून हे शेतकऱ्याचं करत आहे। त्या शेतकऱ्याला आमची प्रमुख मागणी आहे की त्या शेतकऱ्याच्या हद्दीमध्ये तो त्यांचा हाय व्होल्टेजचा एक पोल आहे तो काढून द्यावा आणि 8-9 वर्षापासून त्यांनी जे अतिक्रमण केलं त्याची 9 वर्षापासूनची जी नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला मिळावी। नाही मिळाली तर येणाऱ्या 2 तारखेला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आंबेडकर गट, आठवले गट आणि सर्व संघटना ज्या आमच्या ह्याच्या आंदोलनासाठी संघटना येतील त्या संघटनेचा पाठिंबा घेऊन आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करणार आहे। आम्हाला आमचं एकच सांगणं आहे की ह्या BPL कंपनीला आणि गमेशा कंपनीला ह्या 2 तारखेपर्यंत तोडगा नाही काढला तहसीलदार साहेबांनी पोलीस स्टेशननं तर आमचं आंदोलन हे
हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन असणार आहे. त्या आंदोलनाच्या अनुषंगानं ह्या 4 दिवसच आहेत. या 4 दिवसामध्ये या दोन्ही प्रशासनानं दखल घेऊन आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय. नमस्कार. पांडुरंग यशवंत मलमे हे शेतकरी असून मी त्यांचा मुलगा तुकाराम मलमे. मौजे रामपूर येथे आम्ही गेले 9 वर्ष झाले जमीन घेऊन त्यामध्ये पवनचक्की जे अतिक्रम आहे हे पोल आणि परत बाकीचं हे असा रस्त्याचा अतिक्रम करून आमचे नुकसान केलेलं आहे. हा रस्ता हा जवळजवळ 700 फूट रस्ता आहे आणि सरकारी मोजणीनुसार आपली शिव येतेपर्यंत येते. परत हे त्यांनी बाकी सगळं अतिक्रम केलेलं आहे. परत ही तार पण आपल्यातूनच गेलेली आहे. डेंजर लाईन ही आपल्यातूनच गेलेली आहे. आपल्यातून खाली जाणारा रस्ता पण आपल्यातूनच गेलेला आहे. परत हा पोल पण विथ ही तार पण आपल्यातूनच गेलेली आहे. डेंजर लाईन BLP व गमेशा कंपनी गेले 9 वर्ष झाले आमच्या पिकाचे नुकसान करून ही हाय व्होल्टेज लाईट व 2 रस्ते 1 पोल असा अतिक्रम करून आमचे नुकसान केले आहे. आम्ही ऑफिसला भेट दिल्यास आम्हाला टाळाटाळीची उत्तरे दिलेली आहेत. त्यांनी 9 वर्ष झाले आम्ही त्यांना ही विनंती करतोय की एकतर पोल काढून घ्या किंवा काय असेल त्याचा मोबदला त्यांनी आम्हाला द्यावा. त्यांनी आम्हाला टाळाटाळी करून आमची नुकसान भरपाई त्यांनी दिलेली नाही. आमच्या शेतात झालेल्या अतिक्रमाची तक्रार आम्ही शासन दरबारीमध्ये घेऊन गेलो आहोत तरी आम्हाला कोणताही न्याय मिळाला नाही. वारंवार आम्ही शासनाच्या दरबारी जातोय. नुकसान भरपाई दिलेली नाही आणि अतिक्रम काढून घ्यायलाही कोणी तयार नाही. तर आमच्या शेताचं नुकसान होत आहे. आमचं जे काय आहे जीवन ह्या शेतीवर चालतंय. त्या शेतीवरच आमचं सगळं अवलंबून आहे. तरी शासनाने लवकरात लवकर माझी नुकसान भरपाई मिळवून द्यावी एवढी विनंती आहे. BLP व गमेशा कंपनी अतिक्रम काढून घ्यावे किंवा याचा आम्हाला मोबदला द्यावे. BLP कंपनी व गमेशा कंपनी यांनी माझी नुकसान भरपाई द्यावी व माझ्या तक्रारीची शासनाने दखल घ्यावी. अन्यथा मी 2 तारखेला मी जत तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.